छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास विलंब। आतापर्यंत मंजूर झालेल्या 2175 कोटींपैकी केवळ 900 कोटी वितरित। सरकारने दिवाळीपूर्वी आर्थिक मदतीचं दिलं होतं आश्वासन। लाडकी बहीण योजना कायम सुरू राहणार। लाडक्या बहिणींना भाऊबीज सुद्धा मिळणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही। राज ठाकरेच काय, उद्धव ठाकरेंसोबतही आघाडीत लढणार नाही। काँग्रेस नेते भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य। भाई जगताप यांचा मुंबई महापालिकेत स्वबळाचा नारा। महायुतीच्या आमदारांची दिवाळी प्रत्येकी 5 कोटींचा निधी मिळणार। मात्र 54 नवनिर्वाचित आमदारांनाच निधी मिळणार असल्यानं इतरांमध्ये नाराजी। महायुतीला पाठिंबा देणाऱ्यांनाच निधी मिळतो। हा विकास निधी नाही, ही लाच आहे। खासदार संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल। आज दिवाळी पाडवा, 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असल्यानं सोनं खरेदीसाठी सराफा दुकानात गर्दी। चांदीचे भाव घसरले। पुण्यातील सारसबागेच्या दिवाळी पहाट कार्यक्रमात गोंधळ। भगव्या टोप्या घातलेल्या तरुणांकडून मारहाण। पोलिसांना जमावाला पांगवण्यात यश। सध्या तणावपूर्ण शांतता। नाशिकच्या पंचवटीत परिसरामध्ये टवाळखोरांचा धुडगूस। पंचवटीतील अवधूतवाडी भागात मद्यधुंद तरुणांकडून वाहनांची तोडफोड। दिवाळीत राज्यभरात आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ। एकट्या पुण्यामध्ये काल 42 ठिकाणी आगीच्या घटना, तर मुंबई, नवी मुंबई, नागपूर, भिवंडीत सुद्धा अनेक ठिकाणी आगीच्या घटना। वायू प्रदूषणामुळे होत आहेत सगळ्यात जास्त मृत्यू। भारतात रोज 5700 लोक गमावत आहेत जीव। धक्कादायक अहवाल समोर। जगातील एकूण मृत्यूंपैकी 12% मृत्यू वायू प्रदूषणामुळे। दिल्लीतील हवामान विभागाचा हवेचा निर्देशांक दाखवणारे बोर्ड बंद। दिल्लीतील आजचा सरासरी एअर क्वालिटी इंडेक्स सध्या 342 पर्यंत। सर्व क्षेत्र रेड झोनमध्ये। जालन्यात बंजारा उपोषणकर्ते विजय चव्हाण यांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस। धनगरांपाठोपाठ बंजारा समाज सुद्धा एसटीच्या आरक्षणासाठी आक्रमक।